पप्पा हा बेटा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, अंजली आईसाहेब, सुजात भाई आपल्यासाठी एवढं जीवाचं रान करतात, तरीही आपली सत्ता येत नाही. त्याचं कारण काय असेल बरं? अच्छा, ते काय बेटा, त्याचं कारण काय माहितीये का? आजही त्या भाऊराव बोरकरांच्या अवलादी या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहेत बाळा, आणि म्हणून आपली सत्ता येत नाही. का? तर तेव्हा पूर्वी जेव्हा बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यामधून लोकसभा निवडणूक लढवत होते बेटा, तेव्हा याच भाऊराव बोरकरांना बाबासाहेबांच्या विरोधात उभं केलं आणि बाबासाहेबांचा तिथं पराभव झाला बेटा. आणि तिथं बाबासाहेब आपले पडले, आणि पडल्यानंतर भाऊराव बोरकरांचा विजय झाला. आणि खऱ्या अर्थात म्हणजे भाऊराव बोरकरांचा विजय नव्हता झाला तिथं, तिथं तो विजय झाला होता मनुवादी लोकांचा. कारण की या मनुवादी लोकांनीच बाबासाहेबांच्या विरोधामध्ये भाऊराव बोरकरांना उभं केलं होतं. आणि तीच प्रथा बेटा आजही आपल्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात चालू आहे. त्याच भाऊराव बोरकरांच्या अवलादी बाळासाहेबांच्या विरोधात जिथं तिथं हे लोक उभे करतात. त्याचं हे मुख्य कारण आहे बेटा. त्यांना ठाऊक आहे, जर समजा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची सत्ता आली, बाळासाहेबांनी सत्तेच्या चाव्या हातात जर घेतल्या, तर त्या लोकांना ठाऊक आहे की नक्कीच या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य येईल, तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार घराघरामध्ये रुजवल्या जातील, अण्णाभाऊ साठेंचं विचार या महाराष्ट्रामध्ये पेरल्या जातील, छत्रपती शाहू महाराजांचे विचार पेरल्या जातील, आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तर अजून पेरले जातील. म्हणून या लोकांना ती भीती आहे. म्हणून हे लोक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना कडाडून विरोध करतात बेटा. पण लक्षात घे, हे पण सांगतो, ज्या भाऊराव बोरकरांनी बाबासाहेबांना विरोध केला होता ना बेटा, त्या भाऊराव बोरकराचे विमान पडलं आणि त्याचे तुकडे तुकडे झाले बेटा. त्याच म्हणजे तो त्यावेळेला शपथ घेण्यासाठी सुद्धा पोहोचू शकला नव्हता. तीच कंडिशन बेटा आज या लोकांची, पण या लोकांना कळत नाही. जेव्हा जेव्हा मला सांग, ज्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी 4 लेकरं गमावले बेटा, 4 लेकरं गमावले, आणि बाबासाहेबांनी जीवाचं दान करून आपल्याला इथपर्यंत आणलं, माणसात बसवलं बेटा. आणि ज्या लोकांना माणूस बोलायला शिकवलं, लिहायला वाचायला शिकवलं, तेच लोक बाबासाहेबांच्या घराण्याला विरोध करतात. त्यांचा भावरा बोरकर होणार नाही का? बरोबर होईल ना, झाल्याशिवाय राहणार नाही बेटा. म्हणून म्हणून आपण आहे ना, तुम्हाला सांगणं आहे की शेवटपर्यंत मरे